शेतीतील तण नियंत्रण विशेषतः उन्हाळी हंगामात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। विविध प्रकारच्या तणांनी पिकांच्या वाढीला अडथळा आणला, उत्पादनावर परिणाम केला आणि शेतीच्या खर्चातही वाढ केली। यामध्ये नागरमोथा, हराळी आणि कुदा यांचे नियंत्रण कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओत पाहूया। उन्हाळी हंगामात तण नियंत्रणाची सुरुवात कशी करावी? उन्हाळ्याच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तणे त्यांच्या शेतामध्ये दिसतात। विशेषतः तणांची वाढ या हंगामात अधिक होऊ शकते, कारण पाणी कमी असल्यामुळे जमीन हलकी होते आणि तण अधिक प्रमाणात उगवतात। अशा परिस्थितीत एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे शेतातील जमीन चांगली नांगरून व वखरून घेणे। शेतातील गाठी आणि काशा वेचून त्यांना जाळून टाकणे हे तणांच्या संख्येला कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे। यामुळे तणाच्या मुळांवरही नियंत्रण मिळवता येते, तसेच त्यांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो। तणनाशकांचा वापर। नागरमोथा, हराळी आणि कुदा या तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकतो। त्यासाठी ग्लायफॉसेट हा तणनाशक खूप प्रभावी आहे। हे तणनाशक प्रामुख्याने कोवळ्या तणांवर प्रभावी असते, विशेषतः 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असताना। ग्लायफॉसेट वापराची शिफारस। ग्लायफॉसेट तणनाशक हेक्टरी 2 किलो प्रमाणात फवारावे। यासाठी बाजारात विविध तणनाशक उपलब्ध आहेत, जसे की ग्लायसेल, ग्राउंडअप आणि विडॉफ इत्यादी। फवारणीचे योग्य वेळापत्रक। तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 2 तास पाऊस पडणार नाही याची काळजी घ्या। यामुळे तणनाशक पिकात चांगले शोषले जाते आणि अधिक प्रभावीपणे कार्य करते। तणनाशक फवारणीनंतर काय काळजी घ्यावी? ग्लायफॉसेट फवारल्यानंतर पुढील काही आठवडे शेतामध्ये कोणतीही मशागत करणे टाळा। यामुळे तणनाशकाचा प्रभाव टिकतो आणि तणांचे नियंत्रण अधिक प्रभावी होते। फवारणी केल्यावर 3 ते 4 आठवडे कोणतीही मशागत करणे टाळल्यास तणांच्या मुळांची पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता जास्त असते। तणांचं नियंत्रण करण्यासाठी काही पर्यायी उपाय। जवळ झाडींचे नियंत्रण। काही ठिकाणी झाडे आणि विविध वनस्पतींनी तणांचा वाढ थांबवता येतो। त्या व्यतिरिक्त तणांचे नियंत्रण जैविक पद्धतीने देखील करू शकता। कंपोस्ट किंवा जैविक खतांचा वापर जास्त केल्यास तणांच्या वाढीस अडथळा आणू शकतो। पिकांच्या वाफ्यावर तणांची निवड। विविध पिकांच्या वाफ्यावर विविध तणांचा प्रकोप असतो, त्यामुळे त्या पिकानुसार तणांच्या नियंत्रण योजनेची तयारी करणे आवश्यक आहे। तण नियंत्रणासाठी योग्य तंत्राचा अवलंब करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। खास करून उन्हाळी हंगामात योग्य वेळेवर वखर करणे आणि तणनाशकांचा वापर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।